नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम पाटील. आज आपण इंग्लिशचे IMP टॉपिक्स बघणार आहोत, जे आपल्या ॲग्री, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंगच्या कंबाईंड टेक्निकल प्रिलिम्सला महत्त्वाचे असतील. याच्यात मी पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो की हे ग्रामरचे मी पॉईंट्स सांगतो आहे आणि त्याच्यातले व्होकॅब्युलरीची सांगायची झाली तर जे काही तुमच्याकडे पुस्तक असेल 1984 2021 त्याच्यातले जे शेवटचे 5-7 चॅप्टर असतील ते त्याच्यात व्होकॅब्युलरी असेल किंवा सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोनिम्स वगैरे ते तुम्ही करा. आणि एक पॅसेज जे प्रिवियस इयरचे प्रश्न असतील ते पहिल्यांदा करून घ्या की प्रिवियस इयरचे जे पॅसेज असतील त्याच्यावरचे प्रश्न इंग्लिश असतील किंवा मराठीचे ते पण सोडवा. आणि ते सोडून समजा जर आपला उतारा आला तर त्याचे 5 प्रश्न असतील व्होकॅब्युलरीवरती किंवा जे काही शेवटचे 7 असतात 1984 2021 त्यामध्ये जर बघितलं तर ते 5-6 टॉपिकवरती त्याच्यातले 2-3 प्रश्न येऊ शकतात. आणि उरलेला जो आहे किंवा जर 20 प्रश्न आले तर 10 ग्रामरवरती येऊ शकतात. मग ते कुठले टॉपिक आहेत नेमके, ओके, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्याजवळ जर पेज असेल तर त्याच्यावरती तुम्ही लिहून घेऊ शकता. याच्यातले कुठले टॉपिक आहेत तर पहिला टॉपिक आहे व्हॉईसचा टॉपिक आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस किंवा पॅसिव्ह व्हॉईस. ओके, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस त्याच्यावरती प्रश्न येत असतो आणि सोपा आहे एकदम. आणि जर तुम्हाला अवघड जात असेल तर प्रश्नसंच 1984 ते 2021 ते बघा आणि तो कशा रीतीनं असतील त्याचे एक 10 उदाहरणं सोडवा. ओके, व्हॉईस चॅप्टर, ॲक्टिव्ह व्हॉईस किंवा पॅसिव्ह व्हॉईस हे एक चॅप्टर. दुसरा चॅप्टर आहे ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच त्याला मराठीमध्ये विशेषण म्हणतात, तो त्याचे पण एक 10-15 प्रश्न सोडवा. ओके, तो दुसरा टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ह. तिसरा टॉपिक आहे प्रिपोजिशन्स. ओके, प्रिपोजिशन्स आहेत ते मला ते 20-22 वगैरे किंवा कमीत कमी 20-22 आहेत, जास्तीत जास्त असतील. त्याच्यावरती पण एक 20 प्रश्न वाचून घ्या आणि ते प्रिपोजिशन्स कुठले आहेत त्याची लिस्ट करा एक. आणि हे कुठे वापरतील प्रिपोजिशनवरती डायरेक्ट प्रश्न येत नाही तर ते कॉमन इररमध्ये येतो, म्हणजे वाक्यातला इरर शोधा म्हणून हे प्रिपोजिशन प्रश्न येतो किंवा डायरेक्ट प्रिपोजिशनवरती पण प्रश्न येत असतो, पण जास्तीत जास्त कॉमन इरर्सच्या माध्यमातून प्रिपोजिशनवरती प्रश्न येतो. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल्स आहे. आर्टिकल्स हा चॅप्टर हा पण कॉमन इरर्समध्ये वापरला जातो. वाक्यातला कॉमन इरर शोधा, म्हणजे आर्टिकल्स किंवा प्रिपोजिशन्स जर आले तर आपल्याला कॉमन इरर वाक्यातलं शोधायला सोपं जातं. ओके, हे झाले हे 4 चॅप्टर. नंतर 5वा चॅप्टर कुठला आहे तर डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. ओके, हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, हे आलाच पाहिजे आणि याच्यावरती प्रश्न नक्कीच येत असतो. मागचे जुने पेपर्स जर काढले तर याच्यावरती नेहमीच प्रश्न आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक, याला एक 5-6 तास लागतील जर काहीच नसेल केला तर, किंवा याचे 1-2 व्हिडिओ मात्र बघू शकता. ह्याच टॉपिकचे कुठले टाईप ऑफ क्लॉज. ओके, क्लॉजचा 1-2 व्हिडिओ बघा, 1-1 तासाचेच बघा. कळलं तर कळला, नाहीतर मग सोडून द्या. ओके, जास्त बघू नका, पण ज्याचे 20 प्रश्न जुने बघा, जुने कुठले पण बघा, पण आपल्या जे प्रश्नसंचमधून हे बघा टाईप ऑफ क्लॉज ते आहे. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे सिंथेसिस. सिंथेसिसमध्ये काय की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, आता हे टाईप ऑफ क्लॉज 6वा चॅप्टर जे म्हटलं मी त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे बघा नेमका क्लॉज काय ते. ओके, किंवा त्याच्यासोबत कंजक्शन पण बघा. ओके, कंजक्शन हे टॉपिक पण त्याच्यातच येते, क्लॉजमध्येच येतं. कंजक्शनवरती पण प्रश्न येतो. कंजक्शन वाटलं तर हा नंतरचा टॉपिक घ्या, पण कंजक्शन असेल, टाईप ऑफ क्लॉज असेल आता, आणि त्याच्यानंतर सिंथेसिस असेल. हा सिंथेसिस 7वा टॉपिक. टाईप्स ऑफ आता या सिंथेसिसमध्ये काय असतं तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस असतात, सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि 4था प्रकार असतो कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, संकर म्हणजे मराठीत जर बघितलं तुम्ही तर केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य किंवा आपलं संकर प्रयोगाच्या मार्गात असतं संकर. ओके, ते एकदा लक्षात घ्या, म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे 4 प्रकार तुम्हाला घ्यायचे आहेत. सिंथेसिसमध्ये येतं हे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिग्री हा टॉपिक तुम्हाला करणं खूपच गरजेचं आहे, डिग्रीवरती पण प्रश्न येत असतो. त्याच्यानंतर 9वा जर टॉपिक बघितला म्हणजे कॉमन एरर्स येत असतं, जे तुमचं बेसिक इंग्लिश आहे. समजा एक रूल आहे, तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर, की हॅव, हॅज, हॅड, त्याच्यानंतर व्हर्बचं 3रं फॉर्म येतं. ओके, हा एक बेसिक रूल आहे. आता असे भरपूर रूल्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये ते आता सांगत नाही, किंवा टू असेल, टीओच्या नंतर व्हर्बचं पहिलं फॉर्म येतं. ओके, हा पण एक बेसिक रूल आहे इंग्लिशमध्ये. असं भरपूर बेसिक्स असतं, त्याच्यावरती एक प्रश्न येत असतो. आणि त्याचा उपयोग कुठे करायचा तुम्ही म्हणाल बेसिक आपण शिकलं तर ते कॉमन एरर्समध्ये वापरायचं असतं. आणि त्याच्यावरती मी वरी पण सांगितलं प्रिपोजिशन्स असेल किंवा आपले आर्टिकल्स असतील त्याचा वापर केला जातो कॉमन इरर्समध्ये. आणि बेसिकवरती पण प्रश्न येतो. मग बेसिकवरती कुठले प्रश्न येतील, म्हणजे याच्यात कुठले टॉपिक येतील तुम्ही म्हणताय बेसिक, म्हणजे याच्यामध्ये प्रोनाऊन असेल, व्हर्ब असेल
किंवा मॉडल ऑक्झिलरी असेल किंवा नाऊन चॅप्टर असेल. ओके, हे या चारपैकी एक येत असतं. म्हणजे बेसिक अजून एक सांगतो की मॉडल ऑक्झिलरी असेल. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे तुम्ही म्हणाल काय, तर कॅन, कुड, मे, माईट हे जे असतं त्याच्यानंतर काय येतं की व्हर्बचा पहिलाच फॉर्म येतो. हे पण बेसिक आहे. असे भरपूर रूल आहेत. ओके, सिंग्युलर, फ्लुरल म्हणजे काय, काउंटेबल नाउन वगैरे वगैरे असं भरपूर बेसिक गोष्टी आहेत. आता हे सर्व सांगणं शक्य नाही, पण ते तुम्ही बघून घ्या. त्या रीतीनं बघितलं तर तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, तर कुठलं म्हणाल तर कॉमन एरर्स, त्याच्यातले बेसिक कुठले, प्रोनाऊन, व्हर्ब, मॉडल ऑक्झिलरी आणि नाऊन. ओके, हे 4-5 चॅप्टर तुम्ही करा बेसिकमधून. त्याच्यानंतर 10वा प्रश्न येऊ शकतो, क्वेश्चन टॅगमध्ये येऊ शकतो किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. मग इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार असतात, एक येस नो टाईप क्वेश्चन आणि एक WH क्वेश्चन. आता हे या दोन्हीचा फरक वेगवेगळा असतो की येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. ओके, हे तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यात पण एक तिसरा प्रकार म्हणता येईल कदाचित, तर ते डबल क्वेश्चन. ओके, डबल क्वेश्चन कसा फॉर्म होत नाही. ओके, हे तुम्ही एकदा बघून घ्या डबल क्वेश्चन. तर हे जवळपास 10 टॉपिक झाले. 11वा टॉपिक जर बघितला तर मी तुम्हाला सांगितलं तर कंजक्शन हा टॉपिक म्हणजे वरीच क्लॉजमध्येच तो कवर होऊन जातो, ते वेगळा करायची गरज नाही. पण वाटलं तर तो 11वा टॉपिक घ्या. आणि 12वा टॉपिक जर म्हटले तर कंडिशनल सेंटेन्स. ओके, हे त्याच्यातच येऊन जातात कंडिशनल सेंटेन्स वगैरे, कंजक्शन वगैरे. तर हे मी जवळपास तुम्हाला असे 10 टॉपिक सांगितलेले आहेत. परत एकदा मी तुम्हाला सांगतो 10 टॉपिक. आता एकदा क्रॉस चेक करा की तुम्ही बरोबर लिहिलं आहे का. तर पहिला चॅप्टर कुठला आहे, व्हॉईसमध्ये, व्हॉईस चॅप्टर पहिला. व्हॉईसमध्येच ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. ओके, हा पहिला चॅप्टर. दुसरा चॅप्टर ॲडजेक्टिव्ह. तिसरा चॅप्टर प्रिपोजिशन्स. ओके, आणि चौथा चॅप्टर आर्टिकल्स. 5वा चॅप्टर डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. आणि 6वा चॅप्टर टाईप्स ऑफ क्लॉज. आणि 7वा चॅप्टर सिंथेसिस. सिंथेसिसमध्ये 7व्या चॅप्टरमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. मग कुठले येतील त्याच्यामध्येच टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि चौथा एक प्रकार असतो त्याचाच कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हे समजून घ्या. आणि याच चॅप्टरमध्ये क्लॉज किंवा सिंथेसिस चॅप्टरमध्येच पहिल्यांदा करायचं असतं कंजक्शन. हे याचाच प्रकार आहे कंजक्शनचा. ओके, आणि कंजक्शनसोबतच कंडिशनल सेंटेन्स वगैरे बघून घ्या, तो पण एकदा चॅप्टर बघून घ्या. त्याच्यानंतर 8वा चॅप्टर आहे डिग्री. आणि 9वा चॅप्टर आहे कॉमन इरर्स. बेसिक करायचे म्हणजे कुठले करायचे आहेत, प्रोनाऊन, व्हर्ब, मॉडल ऑक्झिलरी, नाऊन, असं जे काही इंग्लिशमधलं बेसिक असेल ते. कॉमन इरर्सचे वाटलं तर एक तुम्ही सगळेच प्रश्न सोडवा. कॉमन इरर्सचे काय करा, सर्वच प्रश्न आपल्या ज्या 1984 ते 2021 पुस्तकातून सर्वच प्रश्न सोडवा. 3 तास लागतील तुम्हाला, पण सर्वच सोडवा. ओके, हे गरजेचं आहे शेवटच्या 5-6 दिवसात किंवा 8 दिवसात. हे कॉमन इरर्स मात्र पूर्ण जे 100-200 वगैरे काय जे काही असतील फक्त ते 3-4 तासात किंवा 5 तासात संपले पाहिजेत अशा रीतीनं, नाही तर दिवसभर ते सोडू नका. ओके, त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक जर बघितला क्वेश्चन टॅग किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. 10वा प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार पडतात, येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. आणि तिसरा एक हे आहे की डबल क्वेश्चन. ओके, हे जवळपास मी असे 10 टॉपिक काढलेले आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न दिसू शकतील. आणि हे 10 आले त्याच्या अर्थ आपल्याला 10च प्रश्न येतील का, तर ग्रामरवरती जर आपल्याला 15 प्रश्न आले तर ग्रामरवरती एक 7 प्रश्न येतील आणि व्होकॅब्युलरीवरती 3 प्रश्न येतील जर उतारा आला तर. आणि उतारा जर नाही आला तर 10 प्रश्न ग्रामरवरती आणि 5 प्रश्न व्होकॅबवरती. व्होकॅब सेक्शनमध्ये सगळे सिनोनिम, अँटोनिम वगैरे वगैरे. ओके, आणि जर 20 प्रश्न आले तर एक उतारा येईल आपल्याला. आणि मी हे सांगितलेले हे 10 टॉपिक याच्यापैकी कमी जास्त थोडे होऊ शकतात, एखादा टॉपिक नवीन पण येऊ शकतो. आणि 5 प्रश्न व्होकॅबचे वगैरे येऊ शकतात. ओके, सर ह्या 3 शक्यतांच्या माध्यमातून मी तुम्हाला इंग्लिश सांगितलेलं आहे की 15 प्रश्न आले तर, 20 प्रश्न आले तर. ओके, सो ही माहिती. आणि याच्यात व्होकॅब्युलरीच्या सेक्शनमध्ये आयडोम्स असतील, फ्रेजेस असतील, सिनोनिम, अँटोनिम्स असतील, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, किंवा करेक्ट स्पेलिंग असेल, किंवा करेक्ट सबस्टिट्यूट असेल. ओके, किंवा करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड असं एक वाक्य देतात, त्याला एक अंडरलाईन केलेली असती एखाद्या शब्दाला आणि त्याचा करेक्ट मिनिंग आपल्याला सांगायचा असतो आणि खाली त्याचा अर्थ असतो. ओके, आणि तुम्हाला जर म्हणाल की व्होकॅब्युलरी जर तुम्ही काहीच केलं नसेल, अगदी वाचलं असेल मी आधी सांगितलं आहे, पण जर काहीच केलं नसेल तर महेश पाटील सरांचं यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती सर्व व्हिडिओ व्होकॅबचे आता सर्व बघा. थोडीशी स्पीड वाढवून बघितलं तरी चालेल, पण ज्यांनी काहीच नाही केलं तर त्यांनी काय करा, तेवढेच प्रश्न बघा, म्हणजे तेवढेच व्हिडिओ बघा आणि व्होकॅब्युलरीचा सेक्शन तुमचा होऊन जाईल. आणि ज्यांना खूप वाचलं आहे त्यांनी व्होकॅब्युलरी वगैरे, पण तरी पण त्यांनी होमोनिम्सचा जो व्हिडिओ आहे
तो सरांचा बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा येईल. ओके, जरी त्यांनी खूप वाचलेलं असलं तरी फक्त होमोनिम्सचं बघा. ओके, ज्यांनी वाचलं असेल ते. आणि बाकीच्यांनी मात्र मग ज्यांनी व्होकॅब्युलरी काहीच केलं नाही त्यांनी त्यांचेच बघा आणि एक 10-10 प्रश्न प्रत्येक टाईपचे फक्त बघून जा. ओके, तर हे आपले झाले इंग्लिशचे 10 टॉपिक मी तुम्हाला सांगितले आणि 5 व्होकॅब्युलरीवरती प्रश्न, आणि जर उतारा आला तर 5 प्रश्न त्याच्यावरती येतील. असे 20 प्रश्न किंवा 15 प्रश्न, 15 ते 20 प्रश्नच येण्याची शक्यता आहे. एक्स्ट्रीमली येण्याची शक्यता कमी आहे. ओके, तर इंग्लिशवरती किती प्रश्न येतील तर निदान 15 प्रश्न किंवा जास्तीत जास्त 20 प्रश्न. ओके, तर अजून काही तुमचे क्वेश्चन असतील, काही अजून सांगण्याचं असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी ओम पाटील. ओके, थँक्यू.